आज पुण्याला आले आहेत. वारजे माळवाडी येथे एका विधवा महिलेच्या घरावर बंधन बँकेचे लोक ताबा घेण्यासाठी येणार आहेत. मुख्यत्वे त्यांचे मिस्टर वारल्यानंतर ती महिला कर्जाचे हप्ते भरू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बँकेने वारंवार प्रयत्न चालवलेला आहे घर ताब्यात घेण्याचा. आपल्या देशामध्ये सर्वांना समान कायदे आहेत आणि बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात, राईट ऑफ केले जातात. काही उद्योगपती परदेशामध्ये पळून जातात, काही आपल्या देशामध्ये आहेत पण त्यांना धरण्याची ताकद सरकारमध्ये नाही. अनिल अंबानी सारख्या उद्योगपतीने 45,000 कोटी रुपये सरकारचे देशाचे बुडवलेले आहेत. त्यांच्यापर्यंत न्याय यंत्रणा, पोलीस यंत्रणा पोहोचू शकलेली नाही, पण गरिबांच्या घरी मात्र लगेच पोहोचतात. ते 3,000 कोटीच्या बंगल्यात राहतो. हो, त्यांच्या घरावर ताबा घेण्याची ताकद सरकारची नाही. मग का ताकद होऊ शकत नाही? त्यांनी निवडणुकीसाठी पैसे दिले असतील सरकारला. गरीब महिला, गरीब माणसं निवडणुकीसाठी पैसे देऊ शकत नाही. उद्योगपती पैसे देतात म्हणून त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम सरकार करतंय. सरकारने गांभीर्याने विचार करावा. निर्भय महाराष्ट्र पार्टी पूर्ण महाराष्ट्रामधल्या निराधार महिला, विधवा महिलांच्या पाठीशी आहे. त्यांचे घरं वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वंदे मातरम.